हाय हॅलो नमस्कार. सुवर्णास कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर गुड इव्हनिंग तुम्हा सगळ्यांना. कारण आजचा ब्लॉग मी इव्हिनिंगला स्टार्ट केला आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये मी बनवते डाळबट्टी. बहुतेक सगळेजण प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळं असं म्हणत असते, पण आमच्याकडे त्याला डाळबट्टी असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाची रेसिपी वेगळी असू शकते. आमच्याकडे ज्याप्रमाणे बनवतात तशी मी दाखवते. तर बघा तुम्ही, मी ॲक्च्युली पीठ भिजवताना व्हिडिओ घ्यायला कॅमेरा चालू करायला विसरली. मला वाटलं कॅमेरा चालू आहे, पण शूट झालंच नाही. तो थोडा अद्याप पण आवाज करते. उद्या आहे आषाढी एकादशी, त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. चलो स्टे ट्यून. जेव्हा मी कणिक भिजवली त्यावेळी मी त्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकली, ओवा टाकला आणि विनू पावडरचे एक पाऊच टाकलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम तेल टाकलं होतं, थोडंसं कडवून घेतलं आणि तेल त्याच्यामध्ये ॲड केलं आणि असं पुरणाचं आपण जसं बनवतो पुरणपोळीसाठी तसं मी प्रिपेअर करत होते, जसं की तुम्ही बघू शकता. असं केल्यामुळे काय होतं, डाळबट्टी आहे ना छान फुलते आणि मस्त होते, कारण आपण त्याचे 4 भाग करणार आहोत. तर इकडे मी गॅसवर ना पाणी उकळत ठेवलं आहे. पाण्यालाही उकळ आलेली आहे मस्त आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेल घालायचं आहे. तेल घातल्याने खाली चिपकणार नाही आणि असं एक 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 करून त्यामध्ये मी आता सर्व डाळबट्ट्या ज्या आहेत त्या टाकून घेते. या प्रोसेसला मला कमीत कमी 20 ते 25 मिनिट लागले आणि इथे मी चेक करत होते सुरीच्या साहाय्याने की आपल्या डाळबट्टी शिजली की नाही बरोबर. तर बघा, सुरी एकदम क्लीन आली की समजायचं आपल्या डाळबट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर इथे बघा मी आता चेक करते आहे आणि तुम्ही बघू शकता सुरी आपली एकदम क्लीन आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता या तयार झालेले जे डाळबट्टी आहेत त्या शिजलेल्या मी काढून घेतल्या. याचं पाणीसुद्धा आपण ओतून घेऊया, कारण हेच पाणी ना डाळीसाठी लागणार आहे आणि डाळ याने खूप चविष्ट अशी होते. इथे मी कुकरमध्ये ना डाळ भात लावून घेतला आहे आणि डाळ भात झाला की नंतर आपण ना वरण बनवूया मस्त तिखट, कारण यासाठी फिक्कं वरण नाही तर मस्त स्पायसी असं वरण लागणार आहे. तर चला. आणि ही आमची आगाऊ पोरगी जाऊन नुसती पाणी खेळत असते. तर काय होतं, सकाळचे आणि संध्याकाळी 2 टाईम आंघोळ केल्यामुळे कपडे असेच आहे आणि पावसामुळे सुकतसुद्धा नाही. तर चला आता वॉश करून घेते अगोदर, तोपर्यंत डाळ भात तयार होईल. तर आता थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे 2 भाग करायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे तसे त्याच्या अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत. मी किती 3 किंवा मी 4 केल्या, कारण ते तळायला पण इझी जातं. आणि बघू शकतो मी छान अशी शिजलेली आहे. कच्ची राहिली ना तर मग एवढं खाण्यासाठी टेस्टी लागत नाही. तर अशा प्रकारे आपण सगळं कापून घेऊयात. खाते तू? तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल टाकले. तेल तापलं का आपण चेक करूयात. इथे मी पापडाचा एक तुकडा टाकला. आता पापड तळून घेऊया, कारण याच्यासोबत पापडसुद्धा खूप छान लागतात. हे उडीदचे पापड इथे तळून झालेले आहे, मस्तपैकी खमंग असा स्मेल येतो आहे. आता आपण बट्ट्या तळून घेऊया आणि हळूहळू करून सोडायच्या आहे. फक्त एका वेळेला मी 5 ते 6 पीस टाकत होते आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवलेली. तर अशा प्रकारे थोडा ब्राउनिश कलर आला आणि उलटपालट करत असं तळून घ्यायचं आहे, कारण ते जळायला नको. तर बघू शकता तुम्ही किती छान असं कलर आलेला आहे आणि खाण्यालासुद्धा जेवढं दिसायला छान तेवढंच खाण्यालासुद्धा स्वादिष्ट लागतात. तर बघू शकता ते आपल्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत. इकडे मी वरण भात लावून घेतलेला आहे. वरण भात झालं की आपण मग डाळ बनवूया. तोपर्यंत मी वरणाची तयारी करते. आपल्याला बनवायचं आहे स्पायसी वरण. चला तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया. तर आपला डाळ भात तयार झालेला आहे. तर इथे मी वरण बनवण्यासाठी घेतलं आहे गरम मसाला आणि इथे घेतलं आहे लाल तिखट 2 स्पून घेतले आणि हे सुद्धा लाल तिखटच आहे, पण हे घरी बनवलेलं आहे, जास्त तिखट आहे. आणि पाव चमचा हळद. त्याचबरोबर इथे घेतला आहे मी कढीपत्ता आणि बारीक कापून कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आहे ठेचून घेतलेला आहे आणि 1 स्पून घेतला आहे अद्रकची पेस्ट. तर आपल्याला स्पायसी वरण बनवायचं आहे आणि गोड आणि आंबट. तर मी घेतला आहे थोडासा गूळ आणि इकडे घेतले चिंच. तर ज्या कढईमध्ये आपण बट्ट्या तळल्या त्याच कढईत वरण बनवतं. तर इथे टाकली मोहरी
मोहरी छान तडतडली, जिरं टाकलं आहे, जिरं छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे, त्यानंतर टाकलं आहे लसूण पाकळ्या. तर हे छान मस्त 1 मिनिट छान तडतडल्यावर त्यामध्ये टाकायचं आहे आल्याची पेस्ट, जी आपण 1 स्पून घेतलेली आहे त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि जे गरम मसाले आपण घेतले लाल तिखट वगैरे ते सुद्धा या स्टेजला टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला खाली कढईला लागणार नाही. तर असं छान असं मिक्स झालं. त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती आता या स्टेपला ॲड करायची आहे. तर मी थोडीशीच ॲड केली, कारण आद्याला फिक्की डाळ ठेवली खाण्यासाठी. आणि इथे आपण पाणी दुसरं ॲड करणार नाही आहे, कारण जे बट्ट्याचं पाणी आहे तेच पाणी इथे मी ॲड करून घेते आहे. याने ना वरण खूप टेस्टी होतं, याची काहीतरी मज्जाच वेगळी असते. आणि एवढं कढईभर वरण मी इथे बनवलं. त्याच्यामध्ये मी चिंच टाकून घेते आहे. चिंचने थोडंसं आंबट अशी चव येते आणि गूळसुद्धा आपण इथं ॲड करतो आहे. तर आंबट गोड वरण आपलं तयार होणार आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गार्निशिंगसाठी टाकायचे कोथिंबीरमध्ये खूप सारा कॅल्शियम मिळतो. आणि बघू शकता तुम्ही किती छान आपलं मस्त तर्री आलेली आहे. तर इथे वरणाला आपली उकळ फुटलेली आहे आणि वरण आपलं आता तयार झालेलं आहे. खूप मस्त असं खमंग असा वास येत होता. आणि पावसाळ्यामध्ये आणि कधीही जेव्हा खावंशी वाटेल तेव्हा आम्ही बनवतो आणि मस्तपैकी खातो. तर जेवण झाले, जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे क्लीन झालं, किचनही क्लीन केलं. आणि माझी पोरगी बघा काय करते, जे मी काम करते ना तेच तिला करायचं असतं. तर तीसुद्धा इथे मी लादी क्लीन करत होते तर तीसुद्धा क्लीन करायला लागली. खूप आगाऊपणा करते हल्ली. आणि नेक्स्ट डेला होतं आषाढी एकादशी, तर म्हणून आषाढी एकादशी असल्यामुळे साबुदाणासुद्धा भिजत टाकायचा आहे. साबुदाणा भिजत टाकताना मी काय करते, एकदा वॉश करून घेते एका पाण्याने आणि त्यानंतर असं अर्धा ते 1 इंच पाणी ठेवते आणि झाकण बंद करते. दुसऱ्या दिवशी खूप छान होते. चला आता मी आमचा ब्लॉग एंड करते, इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. त्याचप्रमाणे दुसऱ्यांपर्यंतसुद्धा पोहोचू शकेल. वॉच केल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.